जालन्याच्या मंठा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकासह शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सुद्धा अक्षरशः खरडून गेल्यात। त्यामुळे शेतकरी हतबल झालेत। पांगरी खुर्द गावामध्ये नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी यांनी। आपण बघू शकतो आपण पांगरी खुर्द या गावात आहोत। मंठा तालुक्यातले हे गाव आहे ज्या ठिकाणी काल ढगफुटी दृश्य असा पाऊस झाला आणि या ठिकाणचं जे मध्यम प्रकल्प आहे तो पूर्णपणे फुल भरला आणि या फुल भरल्यामुळे सांडव्यातून पाणी ह्या संपूर्ण गावातल्या शेतात आणि या गावाला पूर्णपणे वेढा पडलेला होता। रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करून या ठिकाणी 25 नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आपल्या सोबत एक शेतकरी आहे ज्यांच्या सोयाबीन पिकात आपण उभा आहोत। पूर्णपणे हे सोयाबीनचं पीक हे आपण बघू शकतो, याला ज्या शेंगा लागल्या होत्या ते पूर्णपणे हे सोयाबीनचं पीक आता पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत आहे। दादा, मला काय सांगाल की काय तुमचं नुकसान झालेलं आहे? नुकसान झालं आमचं, काय सांगायचं तुम्हाला। सोयाबीन गेली, वळई गेली, सुशी गेली, पत्र गेलेली, दल्यांचे 6 महिने संपलं करतात, भूस गेला पुन्हा संपतं, काय करावं आता याला? हां, काय काय पीक तुमच्या शेतात होतं, कशाचं नेमकं नुकसान झालं? वळई गेली, पत्र गेले, भूस गेला, आमचं झालं नाही, नुकसान झालं, काय करावं? प्रशासनाकडून कोणी तुमच्याकडे आलं होतं का अद्यापर्यंत? तुमची पाहणी केली का? कोणीच नाही आलं कोणीच आलं नाही। किती अंदाजे किती तुमचं नुकसान झालेलं आहे? काय नुकसान झालेलं आहे? आमचं कडक्याचं सोयाबीनचं लय नुकसान झालं, पत्र गेले वाहून, भूस गेलं वाहून। आपण बघू शकतो की काल दुपारनंतर या भागात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झालेला आहे। अजूनसुद्धा या ठिकाणी पाऊस आता सुरू आहे। आपण रिमझिम पाऊस सुरू आहे। आपण बघू शकतो की हे धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आणि यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांचं या ठिकाणी सोयाबीन असेल, कपाशी असेल, मका असेल, मूग असेल, उडीद असेल, हे संपूर्ण पीक पाण्याखाली गेलेलं आहे। जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे। मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पंचनामा किंवा पाहणी न केल्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठं संकट निर्माण झालेलं आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना।